नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आपल्याला माहितीच आहेत, उपपद 3 आहेत, अ, अँड, द. आता बघा याच्यात डेफिनेशन काय आहे आर्टिकलची. अन आर्टिकल इज अ वर्ड यूज टू मॉडिफाय अ नाउन विच इज अ पर्सन, प्लेस, ऑब्जेक्ट ऑर आयडिया. एखादी आयडिया, प्लेस, पर्सन, ऑब्जेक्ट यांना मॉडिफाय करण्यासाठी ॲज अ नाउन मॉडिफाय करण्यासाठी ते किती आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आर्टिकल यूज करतो. मोस्टली हे सिंग्युलरलाच यूज करतात. ओके, प्लुरलसाठी आपण आर्टिकल्स यूज करत नाहीत. ॲज अ वन थिंग असेल तरच आपण ते यूज करत असतो. ओके, तर यामध्ये 2 टाईप पडतात, एक इनडेफिनेट आर्टिकल्स अँड डेफिनाईट आर्टिकल्स. इनडेफिनाईटमध्ये अ अँड ॲन हे 2 आर्टिकल जे आहे ते इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत आणि डेफिनाईट आर्टिकल्स म्हणजे द आहे. तर आपण बघूया बघा आता अ ॲनचा यूज काय होतो. अ ॲन इज इनडेफिनेट आर्टिकल्स. अ अँड ॲन हॅव द सेम मिनिंग, एकच मिनिंग आहे. वन असेल, सिंग्युलर असेल नाऊन तर आपण अ आणि ॲन यूज करतो. डिफरन्स डिपेंड ऑन द साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट वर्ड. आणि याचा यूज मात्र आपण त्याच्या बिगिनिंग सुरुवातीच्या अक्षरापासून कसा होतो, प्रोनाऊन्सिएशन कसं होतं, साऊंड त्याचा कसा येतो यावर आपण ठरवतो. व्हेन द नेक्स्ट वर्ड स्टार्ट विथ अ कॉन्सनंट साऊंड यूज ए. म्हणजे कॉन्सनंटने सुरू होणाऱ्या शब्दाला आपण ए लावतो. फॉर एक्झाम्पल अ बुक, बी, बुकचा बी हा कॉन्सनंट आहे, सो अ यूज करणार आपण, तिथं ए यूज करणार. ओके, व्हेन द नेक्स्ट वर्ड स्टार्ट विथ वोवेल साऊंड तर देन यूज ॲन. जर वोवेलने स्टार्ट होत असेल तर आपण ॲन यूज करणार. फॉर एक्झाम्पल ॲन अम्ब्रेला, अम्ब्रेला यूपासून सुरू होतो स्पेलिंग, सो देअर वी यूज ॲन अम्ब्रेला. ओके, नेक्स्ट बघा तुम्ही एक्झाम्पल अ बुक, अ पेन, ओके, अ कार, आय वॉन्ट अ चॉकलेट बार, अ रिवर, अ गोट, अ बाईक. हे बघा इथं कॉन्सनंट सगळे कॉन्सनंट साऊंडने स्टार्ट आहे. बुकचा बी, पेनचा पी, कारचा सी, ओके, रिव्हरचा आर, गोटचा जी आणि बाईकचा बी. आणि हे सगळे सिंग्युलर नाऊन आहेत. लक्षात ठेवा, सिंग्युलर नाऊन असेल तरच अ मीन्स ए यूज करायचा असतो. ओके, नेक्स्ट बघा तुम्ही ॲन कुठे यूज करतो आपण, वोवेलने स्टार्ट झालं तेव्हा आपण ॲन यूज करतो. ओके, ॲन ॲपल, ए, ॲपलचा ए हा वोवेल आहे. आपण शिकलोच 5 वोवेल्स असतात, ए, ई, आय, ओ, यू. ABCDमध्ये हे 5 अक्षरं वोवेल आहे आणि बाकी सगळे कॉन्सनंट आहेत, स्वर आणि व्यंजन. तर स्वर म्हणजे वोवेल याने सुरुवात होणाऱ्या शब्दाला आपण ॲन लावायचा आहे. हे पण सिंग्युलर नाऊनलाच ॲन लावत असतात. ॲपलचा ए म्हणून आपण ॲन लावलं. अम्ब्रेलाचा यू, तिथेही आपण ॲन लावलं. ॲन एग, एगचा ई वोवेल आहे, सो तिथे ॲन यूज केलं. ॲन एलिफंट, एलिफंटचा ई सुद्धा वोवेल आहे. ॲन ऑरेंज, ऑरेंजचा ओ सुद्धा वोवेल आहे. ॲन ॲक्टर, ॲक्टरचा ए सुद्धा. अजून बरेचसे आपण देऊ शकतो. ॲन आईस्क्रीम है ना, ॲन आयरन, ॲन आऊल, एक्सेट्रा. आता इथं बघा तुम्ही अ हाऊस, अ हाऊस, एक अ हाऊस, बट हाऊसचा शब्द पण एचने स्टार्ट होतो आणि हवर, HOUR, अवर याचा सुद्धा एचने होतो, पण आपण त्याचा प्रोनाऊन्सिएशन एचने करत नाही. एच तिथं सायलेंट आहे. आपण बोलताना हवर न म्हणता अवर असं म्हणतो, म्हणजेच OUR, अवर असा आपण प्रोनाऊन्स करतो. म्हणून इथं ओ हा साऊंड पहिले येतो, म्हणून आपण इथं ॲन अवर असं म्हणतो, अ हवर असं म्हणत नाही. इट्स ॲन अवर. ओके, आता बघा तुम्ही ॲन अंकल, बट अ युनिव्हर्सिटी. का, बिकॉज अंकलचा यू स्टार्ट पण होतो आणि बोलायला पण. बट ॲन युनिव्हर्सिटी नाही म्हणत, अ युनिव्हर्सिटी, बिकॉज
यू हा साऊंड YOU ने स्टार्ट होऊन वायचा उच्चार, वायचा साऊंड होतो. सो वी यूज हिअर अ युनिव्हर्सिटी. ओके. आता बघणार आपण डेफिनेट आर्टिकल्स. डेफिनेट आर्टिकल्स म्हणजेच द. डेफिनेट आर्टिकल्स आहे द. वी यूज द इन फ्रंट ऑफ द सिंग्युलर और प्लुरल नाउन्स टू डिस्क्राईब द समथिंग और समवन स्पेसिफिक और युनिक. बघा तुम्ही, एखादी गोष्टची त्रिकालबाधित सत्य आहे, तिला तोड नाही, तिच्यासारखं दुसरी कुठलीच नाही, किंवा एक स्पेसिफिक म्हणून आपण यूज केली आहे, तिला आपण द लावत असतो. अजून आपण एक सांगू शकतो, फर्स्ट सेंटेन्सच्या वेळेस तिचं जर आपण बोध केलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्या स्पेशल त्याच्याबद्दलच आपल्याला जर सेकंड सेंटेन्समध्ये सांगायचं असेल तरीसुद्धा आपण द यूज करत असतो. बघा आता, धिस इज अ टेबल. पहिलं सेंटेन्स आहे धिस इज अ टेबल, पण त्याच टेबलाबद्दल आपल्याला स्पेसिफिक काही सांगायचं असेल, द टेबल इज व्हेरी बिग, तर आपण तिथं द टेबल म्हणणार, कारण आपण स्पेसिफिक त्या विषयाबद्दल, त्या वस्तूबद्दल आपण बोलत असतो. तसंच प्रत्येक ज्या त्रिकालबाधित सत्य म्हणजे बघा तुम्ही, द मून, द स्टार, ओके, द सन, द हिमालया, द रामायणा बुक, जे पण प्रॉपर आहेत वर्ड्स, प्रॉपर नाऊन आहेत, त्याच्यासमोरही आपण द यूज करत असतो. काही एक्झाम्पल इथं दिले आहेत बघा, द स्कूल, द बुक, द मॅन, द XYZ कॉलेज, कुठलंही कॉलेज, आय मिस द बस, त्या स्पेसिफिक बसबद्दल म्हटलं आहे म्हणून इथं द बस यूज केलं आहे. लुक ॲट द पिक्चर, हेच पिक्चर स्पेसिफिक एका पिक्चरबद्दलच म्हटलं आहे म्हणून इथं द पिक्चर म्हटलेलं आहे. वी आर लुकिंग ॲट द बस. ओके. तसंच रिवर किंवा मग कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, पर्वत, कुठलंही की जे स्पेसिफिक नाव दिलेलं आहे, प्रॉपर नाऊन दिलेलं आहे, त्याला आपण द यूज करतो. तर तुम्हाला समजलं आज आपण काय शिकलो? अ अँड द हे आर्टिकल्स आपण शिकलो. ह्या आर्टिकल्समध्ये आपण डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल्स बघितले. उद्या पुन्हा भेटूया वेगळ्या टॉपिकसोबत. थँक्यू.